मनसेच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती लागली आहे। प्रत्येक मतदार यादी तपासाचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत। मतदार यादीवर बारीक लक्ष ठेवा, घोटाळा टाळा असेही आदेश राज ठाकरेंनी दिलेत। यावेळेला राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकांच्या कामाला लागण्याचे आदेश दिलेत। बघूयात। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज। मतदार याद्या तपासण्याचे मनसैनिकांना आदेश। मनसैनिक निवडणुकीसाठी मिशन मोडवर। राज ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली आहे। विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केल्यावर राज ठाकरे आता अधिकच सावध झाले। विधानसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज ठाकरेंनी पक्ष संघटनेला आतापासूनच कामाला लावले। वांद्र्यातल्या एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी मनसैनिकांना सूचना दिल्या। मनसेच्या गट अध्यक्षांनी निवडणुकीसाठी विशेष खबरदारी घ्यावी। मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावं। मनसैनिकांनी मतदार याद्या तपासणीचं काम हाती घ्यावं। तयार मतदार याद्या पुन्हा पुन्हा तपासा। मतदार याद्यांमध्ये कोणताही घोटाळा होऊ देऊ नका अशा सूचना केल्यात। मुंबईतल्या मतदार याद्यांमध्ये सुरुवातीपासूनच घोळ असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। मतदार याद्यांमधल्या घोळाबाबत पहिल्यांदा आपणच आवाज उठवल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। 16-17 सालापासून मी बोलतोय ना, बाकीचे आता बोलायला लागले। मुंबई महानगरपालिकेची मग मतदार यादींची तपासणी पुनर्तपासणी झाली पाहिजे का? झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात। राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार काम करणार असल्याचा निर्धार आता मनसेने केला। मतदार याद्यांमध्ये कोणताही घोळ होऊ देणार नाही असंही मनसैनिकांनी सांगितलंय। राज ठाकरेंनी मतदार याद्यांबाबत घेतलेल्या संशयावर राष्ट्रवादीने टीका केली। मतदार यादी प्रत्येक वेळी अपडेट होत असते, त्यात कोणताही घोळ नसल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केला। राज ठाकरेंना संशय वाटत असेल तर त्यांनी याद्या घेऊन तपासाव्या असं आवाहन सुद्धा तटकरे यांनी केलंय। निवडणूक आहे, कालावधी देतं। जे राजकीय पक्ष त्यांचे बूथ कमिटीचे पदाधिकारी योग्य पद्धतीने छाननी करतात, त्यांना कळू शकेल नेमकं याच्यामध्ये काय झालेलं आहे। आणि त्यामुळे एक खोटं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विरोधकांच्याकडनं केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही सगळेजण सतर्क आहोत। राज ठाकरे ईव्हीएमच्या आरोपावर काही बोलले नाही, पण बोगस मतदार आणि मतदार यादीत बाहेरची घुसडलेली नावं यावर त्यांची भूमिका स्पष्ट आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी किमान निर्दोष मतदार यादी आधारे मतदान व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट झी24 तास मुंबई।